गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना साष्टांग आणि सस्नेह नमस्कार. मला याची भीती वाटते, मला तिची भीती वाटते, तिला त्या गोष्टींची भीती वाटते, आम्हाला याची भीती वाटते, त्याची भीती वाटते, त्यांना याची किंवा तिची भीती वाटते. अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो, की मला एक XYZ गोष्टीची भीती वाटते. अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात? म्हणजे मी जर असं म्हटलं, मला अभ्यासाची भीती वाटते, तिला तेथे जाण्याची भीती वाटते, त्यांना मंचावर किंवा व्यासपीठावर नाचण्याची भीती वाटते, माझ्या मित्रांना बोलण्याची भीती वाटते, मला प्रश्न विचारण्याची भीती वाटते, मला उत्तर देण्याची भीती वाटते. अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये सहज बोलू शकतो का? तर 100% अशा प्रकारची वाक्य आपण सहज कॉन्फिडेंटली बोलू शकतो. मग अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याजवळ हक्काचा एक पॅटर्न आहे, त्याला आपण चौवांस पॅटर्न म्हणतो. तो चौवांस पॅटर्न असा आहे, अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचे आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. त्याच्यानंतर एम, इज, आर घ्यायचा आहे. एम, इज, आर. आता एम हा आय सोबत येतो. ही, शी, इट किंवा एकवचनी नामासोबत इज येतो. त्याच्यानंतर यू, वी, दे आणि अनेकवचनी नामासोबत आर येतो. या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर फिअरफुल ऑफ हा शब्द वापरायचे आपल्याला. आता फिअरफुल ऑफ म्हणजे काय? ची भीती वाटणे. आणि मग नेमकं आपल्याला कशाची भीती वाटते, त्या संबंधित आपल्याला शेवटी वर्ड म्हणजे शब्द लिहायचा आहे. तर बघा, या सूत्रानुसार, या पॅटर्ननुसार आपण काही वाक्य बोलूया, बघूया, अभ्यासूया आणि अशा प्रकारची वाक्य देखील आपण बिनधास्त बोला, ही सर्वांना विनंती किंवा सूचना. पहिलं वाक्य आहे, आय एम फिअरफुल ऑफ स्नेक्स. मला सापांची भीती वाटते. आता या पहिल्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे. एम, इज, आर या तिघांपैकी एम आहे, कारण की आय सोबतच एम येतो, इतर कर्त्यांसोबत येत नाही. हे प्रमाण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिअरफुल ऑफ म्हणजे ची भीती वाटणे आणि स्नेक म्हणजे सापांची. मग बघा, आपलं पहिलं वाक्य काय? 30च्या 30 वाक्य या पॅटर्ननुसार आहेत. फक्त काळजीपूर्वक बघा, लक्षपूर्वक बघा. आपल्याला पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर समजलं नाही तर पुन्हा बघा. व्हिडिओ पॉज करा, स्टॉप करा. राईट? आय एम फिअरफुल ऑफ स्नेक. मला सापांची भीती वाटते. दुसरं वाक्य आहे, यू आर फिअरफुल ऑफ द डार्क. तुला अंधाराची भीती वाटते. ही इज फिअरफुल ऑफ डॉग्स. त्याला कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्यांची भीती याच्यासाठी वाटते कारण की तो रस्त्याने जाताना कुत्र्यांनी त्याला चावलं नाही पाहिजे. शी इज फिअरफुल ऑफ कॅट्स. तिला मांजरांची भीती वाटते. वी आर फिअरफुल ऑफ घोस्ट. आम्हाला भूतांची भीती वाटते. दे आर फिअरफुल ऑफ फेल्युअर. त्यांना अपयशाची भीती वाटते. राहुल इज फिअरफुल ऑफ एक्झाम्स. राहुलला परीक्षेची भीती वाटते. परीक्षा जर तोंडावर आली असेल, परीक्षेचे दिवस कमी असतील, तर कोणत्याही विद्यार्थ्याला एक नैतिक भीती वाटणे साहजिक आहे. प्रिया इज अ फिअर ऑफ स्पायडर. प्रियाला कोळ्यांची भीती वाटते. माय फादर इज अ फिअरफुल ऑफ स्पीड. माझ्या वडिलांना वेगाची भीती वाटते. जेव्हा आपल्या वडिलांना आपण कारमध्ये फिरवतो, जेव्हा आपल्या वडिलांना आपण बाईकवर बसून फिरवतो, तर ते सांगतात हळू चालवा, कारण त्यांना जास्त वेग नको असतो, त्यांना जास्त गती नको असते. म्हणून माय फादर इज अ फिअरफुल ऑफ स्पीड. माझ्या वडिलांना वेगाची भीती वाटते. माय मदर इज अ फिअरफुल ऑफ माईस. माझ्या आईला उंदरांची भीती वाटते. तर बघा, ही सर्व वाक्य, आपला जो पॅटर्न आहे, सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस फिअरफुल ऑफ प्लस वर्ड, याच्यानुसार ही सर्व वाक्य आहेत.
पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत माझ्याजवळ बघा. माय ब्रदर इज अ फिअरफुल ऑफ निडल्स. माझ्या भावाला सुयांची भीती वाटते. सुई. माय सिस्टर इज अ फिअरफुल ऑफ लिझार्ड. माझ्या बहिणीला पालची भीती वाटते, जी भिंतीवर पाल फिरते का तिची. द बॉय इज अ फिअरफुल ऑफ नॉईज. मुलाला आवाजाची भीती वाटते. द गर्ल इज फिअरफुल ऑफ स्ट्रेंजर. मुलीला अनोळखी लोकांची भीती वाटते. पुन्हा मी सांगतो की आपण या सर्व वाक्यांमध्ये एम इज आर वापरत आहोत. तर एम हा आय सोबत वापरतात. इज हा ही शी इट किंवा एकवचनी कर्त्यासोबत वापरतात. आणि आर हा यू वी दे किंवा अनेकवचनी कर्त्यासोबत वापरतात. त्यामुळे मी काही वाक्यांमध्ये इज वापरलेलं आहे, काही वाक्यांमध्ये आर वापरलेला आहे, काही वाक्यांमध्ये ॲम वापरलेला आहे. तर डोंट मेक एनी काइंड ऑफ कन्फ्युजन. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा भीती आपल्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नका. ईच अँड एव्हरीथिंग आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन यू. प्रत्येक गोष्ट मी स्पष्ट करून सांगत असतो. फक्त वाक्य वाचत नाही, फक्त अर्थ सांगत नाही. एव्हरीथिंग आय एम एक्सप्लेनिंग इन ईच अँड एव्हरी व्हिडिओज. यू कॅन व्हिजिट माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर जेवढे व्हिडिओ आहेत मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, वरवरची माहिती देत नाही. द गर्ल इज फिअरफुल ऑफ स्ट्रेंजर. मुलीला अनोळखी लोकांची भीती वाटते आणि वाटली पण पाहिजे आजच्या काळानुसार. द बेबी इज फिअरफुल ऑफ फॉलिंग. बाळाला पडण्याची भीती वाटते. एव्हरीवन इज फिअरफुल ऑफ डेथ. प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते. नो वन इज फिअरफुल ऑफ हिम. कोणालाही त्याची भीती वाटत नाही. राईट. द ड्रायव्हर इज फिअरफुल ऑफ फॉग. ड्रायव्हरला धुक्याची भीती वाटते. बरोबर आहे ना. कार चालवत असताना किंवा टू व्हीलर फोर व्हीलर चालवत असताना किंवा इतर कोणतंही वाहन चालवत असताना समोर जर धुके असेल तर गाडी कुठेही जाऊ शकते ना. त्या धुक्यामध्ये अपघात घडू शकतो. द कॅट इज फिअरफुल ऑफ वॉटर. मांजराला पाण्याची भीती वाटते. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा अशा प्रकारची वाक्य बिनधास्त आणि कॉन्फिडेंटली तसेच फ्लुएंटली बोलता यावी त्यासाठी माझा प्रयत्न आहे. पुन्हा आपण वाक्यांचा सराव करूया, बघूया. अतिशय सुंदर वाक्य आहेत माझ्याकडे. द बर्ड इज फिअरफुल ऑफ फायर. पक्षाला आगीची भीती वाटते. स्टुडंट्स आर फिअरफुल ऑफ रिझल्ट. विद्यार्थ्यांना निकालाची भीती वाटते. पेशंट्स आर फिअरफुल ऑफ पेन. रुग्णांना वेदनेची भीती वाटते. द थीप इज फिअरफुल ऑफ लाईट. चोराला प्रकाशाची भीती वाटते. बरोबर आहे ना. चोर उजेडात किंवा प्रकाशात चोरी करू शकत नाही, तो अंधाऱ्यात चोरी करेन. बरोबर आहे की नाही. चिल्ड्रेन आर फिअरफुल ऑफ शॅडोज. मुलांना सावल्यांची भीती वाटते किंवा सावलीची भीती वाटते. माय फ्रेंड इज फिअरफुल ऑफ हाईट्स. माझ्या मित्राला उंचीची भीती वाटते. द नेबर इज फिअरफुल ऑफ थायूज. शेजाऱ्याला चोरांची भीती वाटते. रोहन इज फिअरफुल ऑफ इन्सेक्ट. रोहनला किड्यांची भीती वाटते. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे, व्यवस्थित लक्ष द्या. द लीडर इज फिअरफुल ऑफ लॉसिंग. नेत्याला हरण्याची भीती वाटते. राईट. पीपल आर फिअरफुल ऑफ डिसीजेस. लोकांना आजारांची भीती वाटते. अनिल इज फिअरफुल ऑफ द डीप सी. अनिलला खोल समुद्राची भीती वाटते. एक छोटा नियम लक्षात ठेवा. ऑलरेडी आय एक्सप्लेन यू. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा ऐकून घ्या. एक छोटा नियम असा आहे अशा प्रकारची वाक्य समजण्यासाठी किंवा बोलण्यासाठी. एम फक्त आय साठी, म्हणजे एम हा आय सोबत येतो असं म्हणायचे. इज ही शी इट किंवा कोणत्याही एका नावासाठी म्हणजे एकवचनी नावासाठी इज वापरतात. आणि आर हा यू वी दे किंवा अनेकवचनी नामासाठी वापरतात. खाली एक टीप आहे बघा. तुम्हाला या वाक्यांचे भूतकाळात, उदाहरणार्थ मला भीती वाटत होती, यापूर्वी आता आपण जी काही वाक्य पाहिली, मला भीती वाटते, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मला भीती वाटते, 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 ही वाक्य आपण पाहिलेली आहेत. पण जर तुम्हाला मला भीती वाटत होती, मला भीती वाटत होती अशा प्रकारची जर वाक्य तुम्हाला बोलायची असतील, सूत्र तेच राहील, पॅटर्न तोच राहील. फक्त एम इज आरच्या जागेवर वॉज वर इल.
याच्यापेक्षा अजून कोणत्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायला पाहिजे? राईट. समजा मला वाघाची भीती वाटते. मी असं म्हणू शकतो, आय वॉज फिअरफुल ऑफ टायगर. मला वाघाची भीती वाटली. राईट. मला शिक्षकांची भीती वाटली. आय वॉज फिअरफुल ऑफ टीचर्स. मला विद्यार्थ्यांची भीती वाटली. आय वॉज फिअरफुल ऑफ स्टुडंट्स. मला लोकांची भीती वाटली. आय वॉज फिअरफुल ऑफ पीपल. वॉज आणि वरचा उपयोग करून आपण अशी वाक्य भूतकाळात देखील बनवू शकतो, असं मला या कॉन्सेप्टच्या माध्यमातून सांगायचं आहे. 100% आपल्याला व्हिडिओ आवडेल. लाईक कराल, सबस्क्राईब कराल, इतरांना शेअर कराल, स्वतः वाक्य वाचणार, बोलणार आणि लिहिणार अशी अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.